तर इकडे अजित पवारांविरोधात 7 कारखाने कोर्टात गेलेले आहेत। शिखर बँक घोटाळ्याला क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या निषेध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। अजित पवार यांच्या अडचणींमध्ये यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान शिखर बँक प्रकरणी क्लीन चिट देणं हाच एक मोठा घोटाळा असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। आरोपीने पक्ष बदलल्यावर सरकार घोटाळ्यासंदर्भातला खटला रद्द करते असं राऊतांनी म्हटलंय। शिखर बँक प्रकरणाच्या क्लीन चिटवरून राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे। अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा। लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाच्या खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार?